तिकीट न दिल्यानं विद्यार्थ्यांची परीक्षा बुडाली। संभाजीनगरातील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधला हा सगळा प्रकार आहे। जवळपास 200 विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं नाही। एमसीएच्या पहिल्या वर्षाचा पेपरला विद्यार्थी मुकले। पेपर देता न आल्यानं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले। हॉल तिकीट मिळालं नसल्यानं या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली। यावेळी तुमच्या कॉलेजनं परीक्षा शुल्कच भरलं नसल्यानं हॉल तिकीट मिळालं नसल्याचं सांगितलं। रात्री उशिरा हॉल तिकीट दिल्याचं विद्यापीठानं सांगितलं, पण विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं नाही। परिणामी पहिल्या पेपरला विद्यार्थी मुकलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर मध्ये परीक्षा आज असताना देखील विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेले नाहीयेत। काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय तू कितवीला शिकते आणि कुठल्या कॉलेजमध्ये आहे, नेमकं काय घडलं? मी सरांना काल कॉल केला होता। सर काय बोलले की म्हणजे त्याच्या अगोदर तर कॉल केले होते, त्यांनी पहिले ब्लॉक मध्ये टाकला। मग परत मी 10-20 कॉल केले सरांना, तरी पण सरांनी नंतर एकदा कॉल रिसिव्ह केला आणि नंतर बोलले की बेटा 3:30ला ये, हॉल तिकीट भेटून जाईल आणि मी जिम्मेदार राहील जर का तुला हॉल तिकीट नाही भेटले तर। आणि त्या अगोदर पण फीससाठी त्यांनी मला परेशान केलं। सर त्यांनी आमच्याकडनं अकाउंटला, पर्सनल अकाउंटला फीस पे करायला लावली आम्हाला। ते आम्हाला बोलले की तुम्ही पोर्टलला फीस पे करा किंवा तसं काहीच नाही, आम्हाला म्हणे आमच्या पर्सनल अकाउंटला फीस करा। कॉलेजच्या मॅमने आमच्याकडनं ड्यू पण घेतला, फीस पण घेतली। मी त्यांना बोलली की मला तुम्ही ना पीडीएफ पाठवा, तुम्ही जर आमची फीस पेड केली तर। नाही म्हणे पीडीएफची काही गरज नाही म्हणे, आमच्याकडे आहे म्हणे, तुमचं सगळं टेन्शन घेऊ नको म्हणे, फक्त पेपरला ये म्हणे, बी हॅप्पी राहा म्हणे। तर ह्यांनी लायब्ररीचे 500 रुपये घेतलेत आणि जेव्हा मी एक्झाम फीस साठी म्हणाले की मला तुम्ही रिसिप्ट द्या, तर म्हणे आम्ही रिसिप्ट नाही देऊ शकत। 2 दिवस वाट बघून त्यांनी मला एक रिसिप्ट पाठवली, ती पण खोटी निघाली। त्यांची रिसिप्ट पण खोटी आहे। आणि त्या ज्या मॅमने आमचं ऍडमिशन केलं त्यांना मी म्हणाले की मॅम आमचे पेपर आहे 4 तारखेपासून, तुम्ही आम्हाला अजूनही शेड्यूल टाइम टेबल पाठवलं नाहीये। म्हणे पाठवू म्हणे आम्ही जेव्हा काल गेलो, आज आमची एक्झाम होती सकाळी 10 वाजता, तर आम्ही काल तिथं हॉल तिकीट घेण्यासाठी गेलो, तिथं कोणीच नव्हतं, अक्षरशः गेटला लॉक होता। तिथं सरांना कॉल केला, प्रिन्सिपलला कॉल केला, जे एनजीओ मार्फत जे चालू आहे त्याचे जे ट्रस्टी आहे त्यांना कॉल केलं, त्यांनी काय कॉल उचलला नाही। त्यांना नंतर पहिले फक्त हेच म्हणायचे, ते हॉल तिकीटची जिम्मेदारी आमची, फक्त तुम्ही पैसे भरा। त्यांची आमच्याजवळ रेकॉर्डिंग पण आहे, तुम्ही ऐकू शकता। सिक्स सेमिस्टरच्या पेपरचा फॉर्म भरायचा, त्यासाठी 6 सेमिस्टरचं हेच लागल ना, एमसीएच्या फर्स्ट सेमिस्टरचा फॉर्म भरायचा पेपरचा, एक्झाम फॉर्मचा। हा, एक्झाम फॉर्मला काहीच लागत नाही, पैसे लागतील, डॉक्युमेंट्स वगैरे काहीच लागत नाही, फक्त पैसे, फोटो वगैरे काहीच नाही लागत ग बाई। बरं ठीक आहे, मी येते, पे करून देते, मग तुम्ही भरून टाका। कॉल रेकॉर्डिंग देखील या सर्व विद्यार्थ्यांकडे आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।